लग्नाला जायचंय पण चेहऱ्यावर अजिबात सुद्धा ग्लो नाहीये आणि पार्लरला जायला तर अजिबात सुद्धा वेळ नाहीये. त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे घरच्या घरी फेशियल घरच्या गोष्टींमध्ये एकही रुपया खर्च न करता हे फेशियल मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि लग्नाला गेल्यानंतर हे फेशियल बघून तुम्हाला बऱ्याच बायका, बऱ्याच मैत्रिणी, बरेचसे नातेवाईक असे तुम्हाला विचारतील की कुठल्या पार्लरला गेली होतीस ग? एवढा छान ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावरती. आम्हाला पण सांग ना, आम्हाला पण करायचंय फेशियल. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं फेशियल करायचं असेल ना, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान झाले आणि म्हणजे मस्त खूप जाऊ दे. महिने झाले असतील मी असं घरच्या साहित्यामध्ये फेशियल केलेलं. जे घरगुती फेशियल आपण करतो ना, ते आपल्या चेहऱ्यासाठी खूप बेनिफिट्स देतं. म्हणून मग मी ठरवलं की चला आता पुन्हा आपण आहे ना घरच्या साहित्यामध्ये फेशियल करून दाखवायचं. खूप छान रिझल्ट येतो. तर इथं मी घेतलेला आहे आणि तुम्ही बघितले माझ्या चेहऱ्यावरती किती सारा टॅन आलेला आहे. हा टॅन आहे ना 1-2 फेशियलमध्ये सुद्धा निघून जातो. इतकं छान हे घरगुती फेशियल आहे. तर चला बघूया ह्यासाठी काय काय साहित्य लागतं. तर मी इथं तांदूळ घेतलेला आहे. घरातलं कोणतंही तांदूळ असेल ते आपण घ्यायचं. त्यानंतर मसूर डाळ तर आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतेच, तर मसूर डाळ सुद्धा घेतलेली आहे. दोन्ही समप्रमाणात घेऊन त्याची एकदाच मी पूड करून ठेवते. मिक्सरला बारीक अशी पूड करून घेतलेली आहे. जास्त पण एकदम आपलं गव्हाचं किंवा बाकीचे जे पीठ असतात त्याच्यासारखं करायचं नाही. एकदम फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही. थोडीशी हार्डच ठेवायची आहे. कारण आपल्याला पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे आपल्याला त्या पेस्टचं काय करायचं आहे किंवा कशासाठी लागणार आहे. त्यानंतर इथं मी चंदन पावडर पण घेतलेले आहे. ही एकदम 100% नॅचरल आहे आणि त्याच्यामुळे हीच वापरते मी चेहऱ्यासाठी. ज्यांची कॉम्बिनेशन स्किन असेल ना, त्यांनी तर नक्की ही पावडर वापरा. ज्यांची अशी तेलकट किंवा मग ना अशी सेन्सिटिव्ह असेल ना, त्यांनी जरा अवॉइड करा. त्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येऊ शकतात. म्हणून मग तुम्ही असं अवॉइड करून त्यानंतर त्यामध्ये हे वापरू शकता. मुलतानी माती वापरू शकता. मुलतानी माती सर्व स्किन टाईपसाठी ना सुटेबल आहे. तर आता हे सगळं मी एक एक चमचा घेतलेला आहे. बेसन 1 चमचा, जे मी पिठी केलेली होती तांदळाची आणि मसूर डाळीची ती 1 चमचा घेतलेली आहे. त्यानंतर दूध टाकलेलं आहे. दुधामुळे सुद्धा चेहऱ्यावरती ग्लो यायला खूप मदत होते आणि आपला चेहरा ना मेकअप केल्यानंतर खूप फ्लॉलेस दिसतो. म्हणून मग मी दूध जास्तीत जास्त करून चेहऱ्यावरती वापरते. आता तुम्ही बघताय माझ्या चेहऱ्यावरती किती सारं टॅन आलेलं आहे. तर हे सगळी पेस्ट मी एकत्र केली. तुमच्याकडे ॲलोवेरा जेल असेल किंवा गुलाब जेल असेल ना, तरी सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. पण मी दूध वापरलेलं आहे त्यामुळे या गोष्टी वापरण्याची काहीच गरज नाहीये. तर तांदळाचं पीठ याच्यामध्ये का वापरलेलं आहे ते आता सध्या मी तुम्हाला सांगते. तांदळाच्या पिठाने ना आपल्या चेहऱ्यावरती चांगलं स्क्रबिंग होतं. स्क्रब केल्यामुळे आपले जे पोर्स असतात ना ते सगळे ओपन होतात आणि जे काही आपल्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड, व्हाईट हेड असतात ना ते सगळे असे मऊ पडायला लागतात आणि त्यानंतर मग जेव्हा आपण वाफ घेतो ना तेव्हा ते असे गळून पडतात किंवा मग आपण जेव्हा एखाद्या सॉफ्ट टॉवेलने, सॉफ्ट रुमालाने जेव्हा आपला चेहरा आपण पुसून घेतो ना त्यावेळेस ते सगळे ब्लॅक हेड, व्हाईट हेड सगळे निघून जातात. तर आता मी पूर्ण चेहऱ्याला हे ना फेस पॅक अप्लाय केलेला आहे आणि अप्लाय करून येण्यानंतर चेहऱ्यावरती आपल्याला असं छान स्क्रब करायचं आहे. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची जी काही जी डर्ट असेल, धूळ असेल किंवा मग जे काही पिंपल्स असतील ते सगळे ना रिमूव्ह व्हायला मदत होते किंवा ब्लॅकहेड असतील ते सगळे रिमूव्ह व्हायला मदत होतं. मसूर डाळ काय काम करते? जे आपल्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत ते कमी करायला काम करतं आणि जे आपल्याला उष्णतेचं प्रमाण असतं ना ते सुद्धा कमी होतं. शिवाय ना चेहरा ब्राईट आणि टाईटसुद्धा होतो. तांदळाच्या पिठामुळे चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो येतो. तांदळाचं पीठ आपल्या चेहऱ्यावरती स्क्रबिंगचं खूप छान काम करतं. त्याच्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा असं तुम्ही स्क्रब केलं पाहिजे. तर मी हे स्क्रब आता परत पुन्हा स्टार्ट केलेलं आहे. 2-3 महिने झाले मी स्किप केलेलं होतं. थंडी पण होती आणि माझी स्किन आहे ना खूप ड्राय पडते म्हणून मग मी थंडीमध्ये हे अवॉइड केलेलं. आता उन्हाळा चालू होते त्यामुळे म्हटलं आता लग्न सराई चालू झालेली आहे. तर म्हटलं तुम्हाला पण उपयोगी पडेल म्हणून मग मी ह्या सगळ्या घरगुती गोष्टी दाखवते. एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि हे ना जवळ-जवळ आपल्याला चेहऱ्यावर लावून आहे ना 5 ते 7 मिनिटं छान अशी मसाज करायची आहे आणि नंतर आहे ना प्लेन पाण्याने वॉश करायचं आहे 10 मिनिटांनी. तर 10 मिनिट झाल्यानंतर मी आता हा चेहरा असा पाण्याने वॉश करून आले आणि इतका छान आणि बेबीची जशी स्किन असते ना तशी माझी चेहऱ्यावरची स्किन झाली होती. एवढी सॉफ्ट दिसत होती ना आणि लागत पण होती हाताला. एवढं भारी वाटत होतं. हे असं फेशियल घरच्या घरी केलं ना तर तुम्हाला पार्लरला जायची अजिबात सुद्धा गरज नाहीये. आणि खरं सांगू का, मी कोणत्याच गोष्टीला पार्लरला जात नाही. नाही आयब्रो करायला, नाही फेशियल करायला, क्लीनअप करायला.
किंवा हाताचं जे वॅक्स असतं, पायाचं वॅक्स असतं किंवा हेअर कट करायला मी कोणत्याही गोष्टीला पार्लरमध्ये एकही रुपया खर्च करत नाही. तुम्हाला घरच्या घरी कसं या वाटलं सगळ्या हे गोष्टी घरगुती करत असते. फेशियल? आवडलं असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर